जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कोणत्याही शासकीय योजनाच्या किंवा इतर शासनाच्या अनुदानाची वाटप प्रक्रिया आता डीबीटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जात असताना बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः घर बसल्या ऑनलाईन आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो NPCIच्या पोर्टलला NPCIला आधार सीडिंग जे बँक खात्याला आधार सीडिंग करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया टाकण्यात आलेली आहे। सुरुवातीला आपण पाहिलं होतं याच्यामध्ये 3 बँका देण्यात आल्या होत्या, याच्यामध्ये नंतर 9 बँका देण्यात आल्या, आता जवळजवळ 25 पेक्षा जास्त बँका आल्यात आणि लवकरच याच्यामध्ये 160 पेक्षा जास्त बँकेचा समावेश करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये ज्या ज्या बँका सध्या ॲड झालेल्या आहेत जवळजवळ 25 पेक्षा जास्त बँका आहेत। या बँकेमध्ये जर आपलं खातं असेल तर त्या बँकेमधून आपला आधार लिंक करणं किंवा आधार लिंक असलेलं जे काही खातं आहे त्याच्यापासून आधार डिलिंक करणं या दोन्ही प्रक्रिया आपण ऑनलाईन पद्धतीने पार पाडू शकता। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला NPCIच्या वेबसाईटवरती जायचं, गुगलच्या माध्यमातून तुम्ही NPCI सर्च करू शकता। याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता विविध ऑप्शन दाखवले जात आहेत। याच्यामध्ये खाली मेन मेनूचे जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये कंझ्युमर नावाचे ऑप्शन दाखवलेले आहे। या कंझ्युमरवरती तुम्हाला क्लिक करायचे। कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला काही ऑप्शन दाखवले जातील। याच्यात शेवटचे ऑप्शन आपण पाहू शकता भारत आधार सीडिंग चे जे ऑप्शन आहे याच्यामधून आपण आधार लिंक करू शकतो। या ऑप्शनवरती क्लिक करायचे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या समोर बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठीचं पेज दाखवलं जात आहे। परंतु याच्यामध्ये आपल्याला मेनूमध्ये राईट साईडला जो एक कर्सर दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता 4 ऑप्शन दिलेले आहेत। आधार सीडिंग करण्यासाठी, आपण आधार सीडिंग केलेले स्टेटस चेक करण्यासाठी, आपलं आधार बँकेला लिंक आहे का हे तपासण्यासाठी आणि त्याची हिस्ट्री पाहण्यासाठी। याच्यामधले 3 नंबरचे ऑप्शन सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचे की आपला आधार ऑलरेडी कोणत्या बँकेला लिंक आहे का आपण पाहू शकता। याच्यामध्ये आपला आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर खाली पाहू शकता कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा या खालच्या बॉक्समध्ये भरायचा आहे। आणि याच्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन देण्यात आलेली आहे चेक स्टेटसची। या चेक स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल याच्यावरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि OTP एंटर केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याबरोबर आपलं जर आधार ऑलरेडी बँकेला लिंक असेल तर ते किती तारखेला केलेलं आहे, कोणत्या बँकेमध्ये लिंक आहे, त्याचं सगळी जी काही माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या बँकेला लिंक करायचं असेल, याचं डिसिडिंग करायचं असेल किंवा लिंक जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला 1 नंबरची जी ऑप्शन आहे या रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगची या नवीन ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं। पहिल्या ऑप्शनवरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तो अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला आधार सीडिंग करण्यासाठीची ऑप्शन दिली जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला आपला पुन्हा एकदा आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर पुढे ऑप्शन दिलेली आहे सीडिंग आणि डिसीडिंग। जर सीडिंग म्हणजे नवीन आपल्याला लिंक करायचं असेल तर सीडिंग करायचे, जर एखाद्या बँकेला लिंक केलेलं काढायचं असेल तर डिसीडिंग करायचे। आता सीडिंग मध्ये सुद्धा आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन आहेत। याच्यामध्ये फ्रेश सीडिंग आहे, त्याच बँकेमधील दुसऱ्या खात्याला आधार लिंक करण्यासाठी ऑप्शन आहे, किंवा या बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करण्यासाठी ऑप्शन आपण पाहू शकता। बँकेचं नाव आपल्याला ताबडतोब खाली दाखवलं जात आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जी प्रक्रिया पार पाडायची ती करू शकता आणि फ्रेश सीडिंग करायचं असेल, नवीन लिंक करायचं असेल तर फ्रेश सीडिंग वरती आपल्याला क्लिक करायचंय। आता आपण फ्रेश सीडिंग करणार आहोत, फ्रेश सीडिंगला क्लिक करायचंय। याच्यानंतर आपल्याला बँक दाखवल्या जात आहेत। याच्यामध्ये पाहू शकता आपण ABCD अशा क्रमाने याच्यामध्ये बँक ॲड झालेले आहेत। बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बरोडा असेल, सेंट्रल बँक असेल, कॅनरा बँक असेल, ज्या काही वेगवेगळ्या बँक आहेत, महाराष्ट्र बँक आहे किंवा कर्नाटक ज्या इतर बँक आहेत, अशा भरपूर साऱ्या बँका याच्यामध्ये ॲड होत जात आहेत। आपली याच्यामध्ये जी काही बँक असेल ती बँक आपल्याला याच्यामधून निवडायची। आता आपल्याला समजा कॅनरा बँकेचं करायचं असेल किंवा सेंट्रल बँक किंवा बँक ऑफ इंडिया असेल, ज्या बँकेचं करायचं किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बहुधा खाती आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर जी बँक असेल ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। याच्यानंतर आपला जो त्या बँकेचा अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर एंटर करायचा आहे। तोच अकाउंट नंबर पुढे एकदा कन्फर्म अकाउंट नंबरवरती एंटर करायचा आहे। याच्यानंतर खाली आपल्याला सर्व अटी शर्ती मान्य आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड आपल्याला खाली एंटर करायचा आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अटी शर्ती ज्या आहेत त्या कंडिशन दाखवल्या जातील, त्या पूर्णपणे वाचायच्या। त्या वाचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी येस ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या आधार लिंक जे काही मोबाईल नंबर असेल याच्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो आलेला OTP याच्यामध्ये एंटर करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर याची प्रोसिजर चालू होईल। याच्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपण जी आपली बँक आहे त्या बँकेला आधार लिंक करत आहात तर आपण एक्स करायचे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे। थोड्या वेळाची प्रक्रिया चालेल, साधारणपणे 5 मिनिटाचा 4 मिनिटाचा टाइम जाऊ शकतो आणि हा टाइम गेल्यानंतर आपली जी काही दिलेली रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट या ठिकाणी सक्सेसफुली हे होणार आहे।
आपला आधार या ठिकाणी लिंक होणार आहे. आता हे आधार लिंक झाले की नाही झाले हे सुद्धा आपण पुन्हा एकदा त्याच ऑप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की मेनूमध्ये आपल्याला 4 ऑप्शन दाखवले जातात, ज्याच्यामध्ये आपले आधार सीडिंग करण्याची प्रक्रिया, आधार सीडिंग केल्यानंतर त्याची जी काही स्टेटस आहे चेक करण्याची प्रक्रिया आणि आपलं जे काही आधार ऑलरेडी लिंक आहे का ती प्रक्रिया. तर याच्यामधून 2 नंबरचे ऑप्शन चेक स्टेटस करून आपला आधार नंबर टाकून OTP टाकून आपला आधार लिंक झालेलं आहे का हे या ठिकाणी चेक करू शकता. अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपल्या बँक खात्याला आधार आपण सीडिंग करू शकता. एखाद्या बँक खात्याचं जुन्या बंद असलेल्या खात्याचं जर डिसीडिंग करायचं असेल तर ते करू शकता. त्याच बँकेमधल्या इतर खात्याला आपला आधार लिंक करायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, लवकरच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बँका समावेश होणार आहेत. आपली बँक याच्या अंतर्गत समावेश झाल्यानंतर आपण अगदी घर बसल्या आपला आधार सीडिंग किंवा डिसीडिंग करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.